Hello students, in the previous lecture we have seen some important questions asked at the time of interview, and now we are going to see the remaining questions. Here the next question is, what critical feedback do you most often receive? What critical feedback do you most often receive? Employees are asked this question to see if you have a sense of self-awareness. म्हणजे सहसा या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. याचं कारण काय? म्हणजे तुमच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आहे की नाही हे पाहण्यासाठी. अँड टू नो इफ यू आर ॲक्टिव्हली वर्किंग ऑन सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तुमचं आहे का नाही हे पाहण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. टू आन्सर दिस क्वेश्चन, गिव्ह अ जेन्युइन एक्झाम्पल ऑफ क्रिटिसिझम दॅट यू हॅव एक्सपिरियन्स्ड. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना त्याचं एखादा अनुभवास आलेलं उदाहरण त्या ठिकाणी नमूद करावं. ऑर विकनेस यू आर अवेअर ऑफ, किंवा तुमच्यामध्ये जे काही विकनेस असतील ते विकनेस त्याची जाणीव आपल्याला आहे याचंही एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी द्यावं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. म्हणजे आतापर्यंत मिळवलेली ग्रेटेस्ट अचिव्हमेंट तुमची कोणती? इंटरव्ह्यूअर्स माइट आस्क दिस क्वेश्चन टू अंडरस्टँड व्हॉट यू कन्सिडर टू बी युअर मोस्ट व्हॅल्युएबल अकम्प्लिशमेंट. म्हणजे इंटरव्ह्यूअर्स हा प्रश्न आपल्याला विचारतात याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांना जाणून घ्यायची इच्छा असते की तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देता. म्हणजे विच इज द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग ऑर अकम्प्लिशमेंट इन युअर लाईफ. टू आन्सर दिस क्वेश्चन, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना थिंक अबाउट अ रिसेंट एक्झाम्पल दॅट इज आयडियली रिलेटेड टू द जॉब इन सम वे. म्हणजे अलीकडच्या काळातीलच एखादं उदाहरण आपण त्या ठिकाणी सांगावं की जेणेकरून ते एक्झाम्पल तुमच्या जॉबशी संबंधित असावं. ब्रीफली एक्सप्लेन द अचिव्हमेंट. आणि थोडक्यात या ठिकाणी ती अचिव्हमेंट तुम्ही थोडक्यात सांगावी. युअर रोल इन इट, म्हणजे त्यामध्ये तुमचा असणारा रोल काय होता. अँड व्हाय इट इज व्हॅल्युएबल टू यू, आणि ही गोष्ट तुमच्यासाठी मौल्यवान का आहे हेही त्या ठिकाणी नमूद करावं. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन्स. म्हणजे सॅलरी संदर्भात तुमच्या अपेक्षा काय आहेत. डोंट बी इन अ हरी टू डिस्कस एक्सपेक्टेशन्स ऑफ सॅलरी अर्ली इन द इंटरव्ह्यू प्रोसेस. म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये, सुरुवातीच्या वेळेमध्ये सॅलरी संदर्भात या ठिकाणी आपल्या अपेक्षा व्यक्त करू नये. ट्राय दिस रिस्पॉन्स, आय हम्बली बिलीव्ह दॅट. म्हणजे याचा रिस्पॉन्स देत असताना आपण या पद्धतीनं त्यांना सांगावं. आय हम्बली बिलीव्ह दॅट युअर कंपनी कॅन पे मी व्हॉट आय एम वर्थ. म्हणजे नम्रतापूर्वक या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना म्हणावं नम्रतापूर्वक, म्हणजे माझ्या जॉबसाठी जी आवश्यक सॅलरी आहे ती सॅलरी तुम्ही मला द्याल. हावेवर यू मे आस्क फॉर द रेंज ऑफ पे. जर तुम्ही रेंज ऑफ पे संदर्भात जर बोलत असाल तर, म्हणजे विचारत असाल तर, यू मे से समथिंग लाईक, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, दॅट इज अ टफ क्वेश्चन. म्हणजे हा अवघड प्रश्न आहे. कॅन यू टेल मी द रेंज ऑफ दिस पोझिशन. म्हणजे तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे या जॉबसाठी किंवा या पोझिशनसाठी पेमेंटची असणारी रेंज काय आहे. म्हणजे या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर द्यावं. म्हणजे आपली सॅलरी एक्सपेक्टेशन्स डायरेक्ट आपण आपल्याला अमुक रक्कम हवी किंवा अमुक रक्कम मला अपेक्षित आहे असं सांगू नये. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर युअर हॉबीज अँड इंटरेस्ट. म्हणजे तुमचे छंद काय आहेत आणि तुमच्या आवडी काय आहेत.
One of the most commonly asked interview questions is, म्हणजे प्रामुख्यानं प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सामान्यपणे विचारला जाणारा हा प्रश्न, व्हॉट आर युअर हॉबीज? म्हणजे तुमचे छंद काय आहे? हॉबीज आर सीन ॲज मार्कर्स ऑफ अ बॅलन्स्ड पर्सनॅलिटी who is adept at juggling personal and professional lives. म्हणजे आपल्या हॉबीज, आपले छंद, आपलं व्यक्तिमत्व याच्याशी बॅलन्स साधणारं असावं. म्हणजे तुमचं असणारं व्यक्तिगत जीवन आणि प्रोफेशनल जीवन यामध्ये बॅलन्स साधणारे हॉबीज तुमचे असावेत. You should mention your hobby which is helpful in enhancing your knowledge. म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचा हॉबी छंद सांगत असताना म्हणजे तो असा असावा की जो तुमचं ज्ञान वाढवणारा असावा. लाईक अटेंडिंग सेमिनार्स, व्हिजिटिंग अ लायब्ररी एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स अटेंड करणं किंवा लायब्ररीला वारंवार व्हिजिट देणं. म्हणजे या प्रकारचे छंद आपण सांगावेत की जेणेकरून आपले नॉलेज वाढवणारे असावेत. देन द लास्ट क्वेश्चन इज, हाऊ डू यू गो अबाउट सॉल्विंग प्रॉब्लेम्स? म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करण्याची तुमची पद्धती काय आहे? यू कॅन गिव्ह अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बाय सेईंग दॅट यू कन्सिडर प्रॉब्लेम्स इन अ सिस्टमॅटिक अँड इफेक्टिव्ह वे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी सांगावा. म्हणजे प्रथम प्रॉब्लेमचा एक सिस्टमॅटिक पद्धतीने किंवा परिणामक पद्धतीनं त्याचा विचार करावा. अँड देन डेमॉन्स्ट्रेट दॅट यू हॅव प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. आणि तुम्ही सांगू शकता की आपल्याकडं प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पात्रता आहे. इफ यू आर आस्क्ड अबाउट युअर अप्रोच टू फेसिंग प्रॉब्लेम्स related to job work, tell them how you will identify the problem. If you are asked about your approach to facing problems, म्हणजे जर का तुमचा एखाद्या प्रॉब्लेमची म्हणजे जॉब संबंधित प्रॉब्लेम तुम्ही कसा फेस कराल या संदर्भात जर का तुम्हाला विचारणा केली तर टेल देम हाऊ यू विल आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या जॉबमध्ये तो प्रॉब्लेम तुम्ही कसा ओळखाल हे ते प्रथम सांगावं. अँड वूड कंडक्ट रिसर्च आणि त्याचा शोध घ्यावा. अँड गॅदर रिलेव्हंट फॅक्ट्स आणि त्या ठिकाणी योग्य असणारी वस्तुस्थिती काय ही मिळवावी, त्याची माहिती मिळवावी. देन प्रिपेअर अ प्लॅन ऑफ ॲक्शन टू सॉल्व द प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करावा. अँड इम्प्लिमेंट द सोल्युशन. आणि त्याच्यावरती सोल्युशन काढावं. यू शुड बी एबल टू प्ले द रोल ऑफ अ ट्रबल शूटर. म्हणजे अशावेळी तुम्ही ट्रबल शूटरचा रोल त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं देणं गरजेचं आहे. म्हणजे these are the near about 10 questions are commonly asked at the time of interview, and we have to give the answers of these questions in a given way, and your answers must be positive. म्हणजे आपल्या प्रश्न म्हणजे या प्रामुख्यानं इंटरव्ह्यूमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे काही प्रश्न डेलिबरेटली विचारले जातात, काही हेतुपुरस्सरपणे विचारले जातात. म्हणजे त्यांना काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळं हे जे महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत, ह्या 10 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याकडं तयार असणं गरजेचं आहे. आणि त्या 10 प्रश्नाची उत्तरं आपण या पद्धतीनं देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे इथं आपल्याला सांगितलेले आहे त्याप्रमाणे. म्हणजे आपली ॲटिट्यूड ही नेहमी पॉझिटिव्ह असावी. निगेटिव्ह ॲटिट्यूड सहसा कधीही आपण इंटरव्ह्यूमध्ये दाखवू नये.
Here we stop and we will see the next part of the unit to the next lecture. Thank you.